नमस्कार. आज आपण बोलणार आहोत नितेश तिवारींच्या रामायण चित्रपटाबद्दल. नुकताच त्याचा टीजर आला आणि त्याची खूप चर्चा सुरू आहे. आपल्याला जी माहिती मिळाली आहे त्यानुसार हा फक्त एक चित्रपट नाहीये, तर आपल्या कथांवर, आपल्या इतिहासावर पुन्हा हक्क सांगण्याचा हा एक प्रयत्न दिसतोय. म्हणजे एक प्रकारचं सांस्कृतिक पुनरुत्थान. हो, आणि हे पण महत्वाचं आहे की या टीझरवर इतक्या तीव्र प्रतिक्रिया का उमटत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार याचा संबंध थेट आदिपुरुषच्या अनुभवांशी जोडला जातोय आणि लोकांना आता पौराणिक कथा अधिक आदराने सादर केलेल्या बघायच्या आहेत ही अपेक्षा वाढली आहे. आणि याच आदराचं प्रतिबिंब टीजरच्या व्हिज्युअलमध्ये दिसतंय, असं वर्णनांमध्ये म्हटलंय. म्हणजे अनावश्यक गोंगाट नाही, नाट्यमयता कमी, पण एक खोल आध्यात्मिक भावना जाणवते. रणबीर कपूर श्रीरामाच्या भूमिकेत खूपच शांत, संयमित, पण तरीही दृढनिश्चयी वाटतायत. आणि यश रावणाच्या भूमिकेत एकदम प्रभावी आणि गंभीर दिसतात. हो ना? आणि व्हिज्युअल्सना VFX आणि प्रोडक्शन डिझाईनची जोड आहे. हो, आणि मिळालेल्या माहितीनुसार ते पूर्वीच्या काही चित्रपटांसारखं कार्टूनिश वाटत नाहीये. उलट काहीतरी समृद्ध, सिनेमॅटिक आणि महत्वाचं देण्याचा प्रयत्न दिसतोय. म्हणजे फक्त टेक्नॉलॉजी नाही, तर त्यातून कथेला योग्य वजन देण्याचा हेतू दिसतोय. अगदी. त्यामुळे ते प्रेक्षकांना जास्त खरं वाटू शकतं. आणि यात संगीताचाही मोठा वाटा असणार आहे. AR रहमान आणि हान्स झिमर एकत्र आलेत. हो, त्यामुळे अपेक्षा तर खूप आहेतच. आणि टीझरमध्ये असं म्हणतात की संगीताच्या प्रत्येक सुरात ती भक्ती आणि भव्यता जाणवतीये. म्हणजे व्हिज्युअल आणि ऑडिओ दोन्ही मिळून कथेचा आदर राखण्याचा प्रयत्न आहे. निश्चितच. हे केवळ तांत्रिक यश नाही, तर कथेच्या आत्म्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न वाटतोय. माहितीमध्ये एक गोष्ट प्रकर्षाने समोर आली आहे. लॉन्चच्या वेळी निर्मात्यांनी रामायणाला केवळ कथा नाही, तर आपलं सत्य असं म्हटलं. हे वाक्य छोटं असलं तरी अनेकांच्या मनाला भिडलंय असं दिसतंय. हो, आणि याचा परिणाम खूप खोलवर झाला आहे असं काही नोंदी सांगतात. म्हणजे आदिपुरुषमुळे जे एक प्रकारची निराशा होती लोकांमध्ये, किंवा म्हणा ना, एक सांस्कृतिक ठेच पोचल्याची भावना होती, त्यावर या वाक्याने आणि एकूण टीझरने कुठेतरी मलम लावल्यासारखं वाटलंय अनेकांना. जणू काहीतरी तुटलेलं सांधण्याचा प्रयत्न. आणि याच भावनेला धरून दिग्दर्शक नितेश तिवारी स्वतः लॉन्चवेळी खूप भावूक झाले होते असं कळतंय. हो, ते म्हणाले की त्यांची प्रतिक्रिया दिग्दर्शक म्हणून नाही, तर एक प्रेक्षक म्हणून होती. यातून स्पष्ट होतं की त्यांच्यासाठी हा फक्त एक प्रोजेक्ट नाहीये, ही एक मोठी जबाबदारी आहे. आणि हे महत्वाचं आहे, कारण यातून प्रेक्षकांना अस्सल आणि आदरपूर्ण कथनाची किती गरज आहे हे दिसतं. आजच्या काळात पौराणिक कथांचं सादरीकरण इतकं महत्वाचं का झालंय? हे पुन्हा आपल्याला सुरुवातीच्या मुद्द्याकडे घेऊन जातं. सांस्कृतिक पुनरुत्थान हे आता फक्त मनोरंजन राहिलेलं नाहीये, तर एखादी संस्कृती तिच्या मूळ कथांना, तिच्या ओळखीला कसं पाहते, कसं जपते, याचं हे प्रतिबिंब बनत चाललंय.